So there are invisible powers. तर अशा काही अदृश्य शक्त्या असतात की ज्या आपल्या प्रगतीच्या विरोधात येतात आणि म्हणतात की मी तुला पुढे जाऊ देणार नाही. There are demonic forces. असतात अशा सैतानी शक्त्या ज्या आडव्या येतातच. There are these powers. असतात अशा शक्त्या आहेत, सैतानाच्या शक्त्या आहेत ज्या आपल्याला आडकाठी घालतात, आपली प्रगती खुंटवतात, आपल्याला पुढे जाऊ देत नाही. But these invisible gates cannot stop an invisible God. ही अदृश्य दारं अदृश्य देवाला तर थांबवू शकत नाही. Praise God. देवाला धन्यवाद. They can stop you, but they cannot stop my invisible God. ती अदृश्य दारं तुला आणि मला थांबवू शकतात, पण अदृश्य देवाला थांबवू नाही शकत. देवाला म्हणजे देवाला. If the spiritual gate is bronze, your God is the fire that melts that bronze. आणि आध्यात्मिक दरवाजा समजा पितळी आहे जो तुला पुढे जाऊ देत नाहीये, तर माझा देव आल्यानंतर माझा देव ती आग आहे ज्या आगीत तो दरवाजा वितळून जाईल. Praise God. देवाला धन्यवाद. So don't worry. मग काळजी नाही करायची बेटा. Your stagnation is for a season. एका जागी जर तू असा आहेस ना संत, तर ते काही काळासाठी आहे. But your breakthrough will come with a decree tonight. तुझी नवीन कोरी सुरुवात आज रात्री फरमान काढत येते, घोषणा करत येत आहे. And I decree in the name of Jesus. आणि येशूंच्या नावात मी ती घोषणा करत आहे You will की prosper. तुम्ही समृद्ध होणार, You will rise. तुम्ही वर येणार, You will be delivered. तुम्हाला सुटका मिळणार, You will be blessed. तुम्हाला आशीर्वाद मिळणार. हालेलुया. So don't complain about the no start. म्हणून तक्रार करू नका की मला सुरुवात काम येत नाहीये, असं का होत आहे. Don't complain. अशी तक्रार करू नका No pastor. की नाही पास्टर, No bishop. नाही बिशप, This is not happening. असं कसं, हे होतच नाहीये. Praise God and the doors will open. देवाची स्तुती करा, दारं उघडतील. Praise God and the doors will open. देवाची स्तुती करा म्हणजे दारं उघडतील. यरीहोची भिंत पाडायला स्तुती करावी लागेल. Let God be happy. देवाला प्रसन्न करा. Let your praises reach heaven. तुमची स्तुती आज स्वर्गापर्यंत पोहोचो. देव आज रात्री आपल्या प्रत्येकावर आनंदी होवो. Let your praises तुमची be स्तुती louder. अशी जोरात येऊ दे, Then you will have a louder testimony. म्हणजे तुमच्या आयुष्यामध्ये एक जोरात साक्ष होईल. स्तुती तेवढी जोरात पाहिजे, तक्रारी नाही.